पुण्यामध्ये 4 ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्यात। शाळकरी मुलीला दारू पाजून अत्याचार केल्याचं समोर येत आहे, तर पीडितेच्या मित्रांसह एका मैत्रिणीविरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती ही समोर येते, तर मुलीला आमिष दाखवून चाळ्या तोडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येते। धक्कादायक अशी ही घटना सांस्कृतिक राजधानी महाराष्ट्राची पुण्यामध्ये घडलेली आहे। पुण्यामध्ये 4 ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले। एका शाळकरी मुलीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे, तर दुसऱ्या आणखी 3 घटना अशाच पद्धतीने या ठिकाणी घडल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मुलींवरील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या या घटना नेमक्या कधी थांबणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण बदलापूरमध्ये फक्त 3.5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्यानंतर जनक्षोभ उसळल्याचं पाहायला मिळालं होतं। संतप्त बदलापूरकरांनी तोडफोडही केलेली होती, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं, रेल रोको केला होता आणि त्यानंतर त्या प्रकरणाची SIT चौकशी होणार आहे, कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले। फास्ट ट्रॅकवर हा कोर्टात चालणार आहे, पण तरी सुद्धा या नराधमांना धाक का बसत नाही, पोलिसांचा वचक त्यांच्यावर का नाहीये, कायद्याचा वचक का नाहीये असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण तशाच घटना वारंवार घडताना दिसतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।